चांगला रे बाबा. गाडी उचलली, उभी केली. नेमकी गाडी स्लिप झाली आणि पुढून शाळा सुटली होती बालवाडीतली. गोगरेली सण येत होता काही पोरा. त्याच्यातलं एक पोरगा आलं, मी गुडघ्याला लागलं, पोर गाडी लोटत होते, काही नाही, बॅग उचलली, एक गाडी मी गुडघ लंगडत चालला लागतो. पोऱ्या म्हणे मला पाहिजे म्हण घोडा, लंगडा घोडा. त्याला म्हटलं बेटा असं असं बोलू नये रे. म्हणे घोडा, लंगडा घोडा. लेकरू आहे, याच्या गावात आलोय, अजून 8 दिवस राहा नाही, अजून आपली मजुरी लेवानी बाकी, कोण रिकामं काम करेन भाऊ. जिथे रूम होती तिथे मी गेलो. नेमकं दुर्दैव असं माझं, कथेचा मंडप स्वामीजी आणि बालवाडी समोरच होती. कथा आटोपली की बालवाडी सुटायची. ते पोरग तिकडून आला की मला पाहिलं ना, घोडा, लंगडा घोडा. 4-5 दिवस चाललं ते. मी कार्यकर्त्यांना जवळ बोललो, म्हटलं भाऊ अरे पोरग कोण आहे रे. ते जाऊ द्या महाराज, काय लक्ष म्हणून. नाही रे, मी पहिल्या दिवसून 5 पोऱ्या मला घोडा म्हणत, लंगडा घोडा. जाऊ द्या म्हणे महाराज, तुम्ही काही टेन्शन, तुम्ही जाऊ नका म्हणे, ते खांड बांगट आहे म्हणे, तुम्ही कुठे त्याच नांदी लागताच हो म्हणे. म्हटलं नाही हो, 2 गोष्टी चांगलं सांगायला काय. मग तो म्हणे जाय तुने जिराईले, मग जाय. गेलो त्याच्या घरी, त्याची माय होती घरी. म्हटलं ताई, अहो मुलगा तुमचा. म्हणले हाव महाराज. अहो म्हणायचे म्हणे महाराज, लग्न झाल्यानंतर 9 वर्षनं झालाय म्हणे, तो लय अंगारे दुपारी डेस्कोमाय फेस्कोमाय भवानी जगदंबा खंडोबा पैरोबा भावनगरले गौत म्हणे, तर वय त्यांना आशीर्वाद न व्हायला म्हणे. म्हटलं बापरे. म्हटलं माय पण पोरग नाही, लय नाही म्हणे महाराज म्हणा भाऊ. म्हटलं नाही हो माय, तुला वाटच ते. म्हटलं ताई, मी पहिल्या दिवशी मोटरसायकलून स्लिप झालो, पडलो, पायाला लागलं, गोळ्याला लागलं. हा पोरग्या शाळेतून आला, मला पहिल्या दिवशी त्याने मला घोडा, लंगडा घोडा म्हटलं. म्हटलं हे चांगलं नाही ताई. बरं पहिल्या दिवशी म्हणून त्यानं मला रोज तिथून शाळेतून आला की मला स्टेजवर एवढ्या लोकांनी देखत घोडा, लंगडा घोडा म्हणतो. ती बाई खवळली बा त्याच्यावर. मेल्या, तुला काही लाज, तुला काही अक्कल, तुला काही डोकं, तुला काही कॉमन सेन्स, तुला वरचा म्हणतो, तुला अक्कल आहे का म्हणे. मेल्या, तुला काही लाज वाटते का म्हणे. हा, त्या बाबा कथा करतात म्हणे, कीर्तन करतात आपल्या गावामध्ये येणार म्हणे, इथला चांगले कथा सांगतात म्हणे, इथला चांगला कीर्तन करतात म्हणे, तू खुशाल त्यांना घोडा म्हणत म्हणे. म्हणे मेल्या, तुले घोडा गदडामा फरक बी नाही समजत का रे. हाय माय तर त्यापेक्षा बी वरती होती. तेव्हा समजलं की तो कार्यकर्ता मला सांगतो, महाराज एक खांड भांगटी असं कदा नांदी लागत हो. माणसाला बोलता आलं पाहिजे हो, चांगलं बोलावं माणसाने. विठाला संतांचा विचार वेगळा आहे, भगवंताचा विचार वेगळा आहे, संसारी माणसाचा विचार वेगळा आहे. मायबापू, दैत्यांचा विचार, भोजनतेची भक्ती, मरणतेची मुक्ती, पाखंडांची, हा दैत्यांचा विचार. देवाचा विचार, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. संतांचा विचार, सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा, सारासार विचार करा उठा, सारासार विचार करा उठा. नाम धरा कंठी विठोबा, नाम धरा कंठी विठोबा, नाम धरा कंठी विठोबा. सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी, सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबा, नाम धरा कंठी विठोबा, नाम धरा कंठी विठोबा. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचा. हा संतांचा विचार. आपला विचार निरर्थक विचार, आपला डोकामा भलताच विचार येतच. आपला विचार काही चांगला नाही. माय बाप, घराच्या बाहेर एक माणूस पडला आणि त्याने वो किरड्यावरती गंगा फळ, देव डांगर, काय फळ काय म्हणतात त्याला, त्याचा वेल पाहिला. त्याने पाहिलं की वेल अंगठ्यासारखा बारीक आहे, फळ इतकं मोठं आलंय. देवाला काही समजत नाही म्हणे, देवाला काही कळत नाही. एवढा मोठा बारीक वेळ आणि त्याला एवढं मोठं फळ दिलं म्हणे. तसाच पुढे चालत गेला, विटाच्या झाडाखाली बसला.
झाडाकडे पाहिलं, म्हटलं किती मोठं झाड आहे, त्याला एवढंसच फळ दिलंय. तिथे अंगठ्या इतका वेल होता, त्याला एवढं मोठं फळ दिलं होतं. देवले काही समजत नाही म्हणे. मी हाच विचार करतोय म्हणे की बारीक अंगठ्यासारखा असणारा वेल, त्याला एवढं मोठं डांगराचं फळ दिलं. एवढं मोठं झाड म्हणे, याला एवढंसं फळ दिलं देवाने. मी हाच विचार करतो की देवाला काही कळत नाही. तितक्यात एक पिकलेलं कवी त्याच्या टाळक्यात येऊन पडलं. तेव्हा त्याच्या लक्षात ध्यानात आलं की बरं झालं, देवानं एवढ्या मोठ्या झाडाला एवढंच फळ दिलं होतं. जर ते गंगा फळ इथे लागेल असतं आणि जर तुटीसन डोकामा पडी जात इथेच रघुपती राघ. संसारी माणसाचा विचार निरर्थक आहे माय बापू. आमचा विचार ना आम्ही तरुण जातो ना तरू देतो. संतांचा विचार तरले तरती भरवसा, नामधारकाचा ठसा. हा त्यांचा दृढ विचार आहे, दृढ निश्चय. तरले तरती भरवसा, मागे तरुण गेले, आताही तरतील, पुढेही तरणार आहेत, हा विश्वास आहे. हा विचार त्यांनी समाजाला दिलेला आहे. तो विचार त्यांनी समाजामध्ये रुजवला. छत्रपतींनी स्वराज्याचा विचार तरुणांच्या अंतःकरणामध्ये रुजवला. वयाच्या 16 वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी, येसाजी, बाळाजी, चिमणाजी, आऊजी सगळ्या सवंगड्यांना जवळ बोलवलं आणि त्यांना एक विचार दिला. 350 वर्षापासून ही मायभूमी पारतंत्र्यात आहे. हिरव्या अजगराचा याला विळखा पडलेला आहे. आणि म्हणून माझ्या भावांनो, मला असं वाटतं तुमच्यापर्यंत हा विचार मी पोहोचवतो एवढ्यासाठीच की माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या आईने, माझ्या आऊसाहेबांनी मला एक विचार दिलेला आहे की या भूमीत, या मातीत शेतकऱ्यांचं, दिनदुबळ्यांचं, कष्ट करण्याचं, आया बहिणींचं एक स्वतंत्र स्वराज्य असावं. हाच विचार घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. माझ्या विचाराला जे जे संमत आहे, जे सहमत आहे, त्यांनी या रायरेश्वराच्या पिंडीवरती शपथ घ्यावी. महाराजांनी बोट कापावं, रक्ताचा अभिषेक महादेवाला करावा आणि प्रतिज्ञा घेतली, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. हा विचार छत्रपतीने तरुणांना दिला. आज आमच्या तरुणांच्या डोक्यात विचार कोणता आहे? महाराजांनी वयाच्या 16 वर्षी जगाला स्वराज्याचा विचार दिला. छत्रपतींनी वयाच्या 16 वर्षी, ज्ञानोबारायांनी वयाच्या 16 वर्षी समाजाला अध्यात्माचा विचार दिला. धर्मवीर शंभूराजांनी समाजाला बलिदानाचा विचार दिला. आमचे तरुण समाजाला विचार कोणता देत आहेत? आम्ही कोणता विचार द्यायला पाहिजे? कोणता विचार आम्ही आत्मसात केला पाहिजे? आम्ही कोणत्या विचाराचे पाईक पाहिजे? आम्ही कोणत्या विचारातून आलो आहे? आम्ही आज सध्या कोणता विचार करतोय आणि कोणता विचार आम्हाला तारून नेईल? हाच विचार करणं माणसाला उद्धाराचं कारण आहे. विठ्ठल 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 प्रत्येक साधूंनी, प्रत्येक संतांनी, प्रत्येक असणाऱ्या ग्रंथाने आम्हाला आयुष्याचं नश्वरत्व सांगितलेलं आहे. प्रत्येक साधूंनी, प्रत्येक ग्रंथात तेच वर्णन आहे. क्षणभंगूर नाही वरवसा, वारे सावध तोळा मायासा. प्रत्येक संत, प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक अवतारात भगवंतानं आम्हाला तेच सांगितलं की आयुष्य मोजकं आहे, आयुष्य नश्वर आहे, आयुष्य जाणार आहे, नासक आहे, कुचक आहे, सळक आहे, एक दिवशी त्याला जायचंच आहे. प्रत्येकाने आमच्या समोर हाच एक विचार मांडलेला आहे. एका वर्षाचा विचार, एका आठवड्याचा विचार, एका महिन्याचा विचार, एका तासाचा, एका मिनिटाचा, एका संतांनी प्रत्येक गोष्टीचा विचार केलेला आहे. एका वर्षाचा त्या ठिकाणी विचार जर केला मायबाप हो, तर एका वर्षाची किंमत नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा. जो 10वीच्या वर्षामध्ये नापास झाला त्याला विचारा एका वर्षाची किंमत काय असते. एका महिन्याची किंमत, ज्या माऊलीचं प्रसूतीची वेळ जवळ आलेली आहे, जिचं मातृत्व जवळ आलेलं आहे, 8व्या महिने गरोदर असणारा ती माऊली दगडासारखं ओझं पोटात घेऊन फिरत असताना एका महिन्याची किंमत काय असते? त्या मातृत्वाच्या वाटेवरती असणाऱ्या त्या स्त्रीला विचारा, एका महिन्याची किंमत काय असते? एका आठवड्याची किंमत. वृत्तपत्राच्या संपादकाला विचारा, एका आठवड्याची किंमत काय असते? एका दिवसाची किंमत अलेक्झांडर सिकंदर त्याला विचारा, जो सबंध जग जिंकून भारतात आला होता. याद रख सिकंदर के हौसले तो आले थे, जब गया था दुनिया से तो दोनों हाथ खाली थे. अलेक्झांडर सिकंदर सबंध भारत जिंकायला, जग जिंकायला निघाला. विश्व विजय सिकंदर भारतात आला. सिकंदराला भेटणारा पहिला राजा आहे, त्याचं नाव आहे पौरस. सिकंदराला हरवणारा आणि त्याला त्याची जागा दाखवणारा पौरस, राजा पौरस, त्याने सिकंदराला या मातीमध्ये रोखलं, थांबवलं. चंद्रगुप्त मौर्य, आर्य चाणक्य, हा तो काळ आहे. सिकंदरानं सांगितलं तुम्ही सबंध जग जिंकायला निघालेलो आहे. पण मायबाप हो,
मरायच्या आधी त्याने आपल्या सेनापतीला जवळ बोलवून सांगितलं, माझा अंतकाळ जवळ आलेला, मी मरणार आहे, माझं घटका भरलेली आहे, मेल्यानंतर फक्त एकच कर, मी मेल्यानंतर किरडीवरती माझे दोघं हात खाली ठेव. सांगितलं का? म्हणजे जगाला त्या ठिकाणी कळालं पाहिजे. जग जिंकायला निघालेला सिकंदर जब गया था दुनिया से तो दोनों हाथ खाली थे. कल जो तन के चलते थे अपने शान शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनके तुरबत पर. आदमा हो या आला हो सबको लौट जाना है, मुफसिलो तवंगर का कब्र ही ठिकाना है. याद रख सिकंदर के हौसले तो आले थे, जब गया था दुनिया से तो दोनों हाथ खाली थे. मुट्ठी बांध के आने वाले हात. जाताना तुम्ही आपण सगळेजण हात मोकळे करून जातो, हातात काहीच राहत नाही. लोक शेवटी कंबरना करदोडा बी तोडी टाकतस. नाही तुटला ना तर कडबाने पेंडी तोडतस, तसं तोडतस. पायला इशा काही रन्नास होता रे, हा तोडी टाक रे. आयुष्यभर गावमा किडापाडानाच काम कर रे, तोड रे ना, तोड रे, तुटत नाही रे ना करदोडा. बाई औ साप त्याला बी वर्गणी देणार रे, औ नाशेल, तोड रे ना करदोडा. ते प्रेत बांधणारे प्रत्येक गावात स्पेशल रोक राहता, सगळ्यांना जमत नाही. स्पेशल परमानंट माणूस राहतो प्रत्येक गावात, त्याची काही निवड होत नाही. दर 5 वर्षांना 7 वर्षांना परमानंट माणूस राहतो. मला कधी कधी फेस पडतो, सगळ्या गावातले प्रेत हा बांधतो, तो मरी गया. कोण ना कोणी तयार होतच की नाही. मग समजा एखाद्याचा हात जर बाहेर राहिला तर लोक सांगतात त्यांना हात दाब रे बोमात. का बर? अरे रुपया कोण ले सोडणार रे, तो देविणार रे, दाबी दे रे त्यांना हात मात दाबी दे. जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. एका दिवसाची किंमत अलेक्झांडर सिकंदराला विचारा, एका तासाची किंमत. 1 तास उरला खटवांगरायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. 1 तासाची किंमत. सूर्यवंशामध्ये जन्माला खटवांग नावाचा राजा आहे. दीर्घबाहू, रघु, अज, दशरथ या वंशामध्ये खटवांग नावाचा एक राजा होऊन गेला. त्याला कळालं होतं की तुझं आयुष्य 1 तासाचं आहे. त्याने 1 तासात भगवंताची प्राप्ती केली. म्हणून नाथ महाराज म्हणतात, 1 तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तासाची किंमत खटवांगरायाला विचारा. 1 मिनिटाची किंमत. 1 मिनिटाने ज्याची लोकल मुंबईमध्ये सुटली, मुंबईमध्ये एका मिनिटाने लोकल असतात. 1 मिनिटाची लोकल. काय मुंबईतलं काम कसे ते लोक जगतात. मी आता मागे कीर्तनाला गेलो होतो, सुनीलला म्हटलं तू येऊ नको, दुसऱ्या नांदेडला कीर्तन होतं, मला कल्याणला कीर्तन, डाईघर नावाचं गाव आहे, तुकाराम पाटलांनी तारीख दिली होती, तिथे मला जायचं. त्याला म्हटलं गाडी न घेऊ, मी बाय ट्रेन निघून जातो. ट्रेननं गेलो. माझे मित्र आहेत पनवेलला, एक रामचंद्र जुनगरे म्हणून, ते म्हणजे महाराज तुम्हाला समजणार नाही, मी येतो कल्याणला. ते कल्याणला आले घ्यायला मला. तरी थोडी गर्दी कमीच होती कोरोनामुळे, आणि मग लोकलनं प्रवास करायचा. कल्याण ते पनवेला मला लोकलनं जायचं होतं. आणि मी ते म्हणले महाराज, म्हटलं का हो एवढी गर्दी नाही, गर्दीत मी टेन्शन ना घेऊ. आणि म्हटलं लई गर्दी हो, त्यांना का घेऊन महाराज. म्हटलं चढू कसा? म्हणले चढायचं कामच नाही, फक्त दरवाजा मग उभं राही जाऊ ना, मांगाला ढकली देतच म्हणे, मध मागूच असं म्हणतो. बरोबर तसंच झालं हो. नुसती लोकल दरवाजा जो धल्ल्या धल्ल्या बाया बी दणका मारी संचारल्या, काहीच घाबरत नाही. त्या डोकावर पाटील सरक म्हणे, मेला कथा चढी राही ना म्हणे. म्हटलं का उतरताना म्हणे, उतरताना गडबड करायची नाही महाराज, दरवाजाच उभं राहायचं. गाडी थांबली की फक्त दरवाजा मागला ढकली खाली फेकी देतो. मिनिटावरती कारभार मुंबईत चालतो लोकलचा. 1 मिनिटाची लोकल ज्याची हुकली त्याला विचारा 1 मिनिटाची किंमत काय असते. आणि ऑलिम्पिक मध्ये 1 सेकंदानं जे रनर असतात, प्रत्येक सेकंदावर ऑलिम्पिक मध्ये खेळ चालतात. 1 सेकंदानं ज्याचं स्वर्ण पदक हुकलं त्या खेळाडूला विचारा 1 सेकंदाची किंमत काय असते. तसं संतांनी आयुष्यभर ज्या गोष्टीचं चिंतन मनन निजध्यात साक्षात्कार झाला ते संत सांगतात, बाप हो, वर्षाचा नाही, महिन्याचा नाही, आठवड्याचा नाही, दिवसाचा नाही, तासाचा नाही, मिनिटाचा नाही, माणूस म्हणून जन्माला आला ना तर तुम्ही प्रत्येक क्षणाचा विचार करा. अभंगाच्या पहिल्या चरणात
तर वाजलं पाहिजे. महाराज कीर्तन लय सुपर झालं. कीर्तन सुपर झालं त्याला कारणीभूत मंडळी असते. हे जेव्हा जीवतून बोलतात म्हणतात ना, तेव्हा कीर्तनकारालाही हुरूप येतो. माय बाप असे जर मला तर असं वाटतं रोज घेऊन फिरायला पुरणार नाही तुम्ही. प्रत्येक उद्योगी माणूस आहे. आपलं हे टोक तर ते टोक जमत नाही. एवढे दिवस त्यांनाही शक्य नाही. माय बाप हो, याला जिव्हाळा म्हणतात, त्याला आपुलकी म्हणतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार, प्रत्येक क्षणाला तरावया पार भव सिंधू. हा भवसागर, हा भव सिंधू जर तरुण जायचं असेल, प्रत्येक क्षणाला विचार करा. आम्ही संसारातले निरर्थक विचार करतो. काही गोष्टी विचार करायला भाग पाडतात. काही लोक विचारी असतात. काही विचार करायला भाग पाडतात. काही विचार करतात. काही विचार करून बोलतात. काही विचारांती बोलतात. काही बोलल्यावर विचार करतात. काही विचारच करत नाही. डडमड विचारच नाही, नुसता बॉम्ब टाकी देवाना. पोरगी पाहायला आले होते पाहुणे शेजाऱ्याचे. पाहुणे आले, चहा पोहे झाले, पोरगी पाहिली, पोरगी पसंत पडली. पाहुण्यांना एक सवय असते, तिथून पोरगी पाहिली का गल्लीत कोणाच्या तरी घरमागोशी जात असते. राम राम, हा येऊन येतो. यशने चुळबुळ केलं की जोरमा सुटीन तो. या शांत बटनात तरच तो शांत राहील. तो बी विचार करच ना हो. पाहुणे पोरगी पाहून तिथून निघले, शेजाऱ्याच्या घरात घुसले. का राम राम, कुठून आले? लांब खाली. बरोबर, काय काही नाही, तुमच्या शेजारीची पोरगी. हो म्हणले, बाबा पोरगी लई चांगली, माणसं लई चांगली, लई गोड माणसं, लई चांगली माणसं. बरं बरं. पोरगी? अहो म्हणले, पोरगी रूपवाने, कुलवाने, शिलवाने, धनवाने. पोरगी तर इतकी हुशार आहे, इतकी चांगली पोरगी. स्वयंपाक तर इतका चांगला करते, जेव्हा पोळ्या करते ना पोरगी, जसा इराण इराकना नकाशाच काढस. पोरगी रूपवाने, गुलवाने, शिलवाने, धनवाने, सगळंच चांगलं आहे हो. पण आतापर्यंत जेवढं बोलला त्याच्यावर त्या पन्न पाणी फिरवून दिलं. पण म्हटलं की विषय संपला. काही लोक विचार करत नाही. एक लक्षात ठेवा, धर्मशास्त्रकार सांगतात 8 ठिकाणी खोटं बोललं तर चालतं. 7 झाले, 8 ठिकाणी खोटं बोललं तर चालतं. त्याच्यातलं एकच महत्वाचं आहे, जर दुसऱ्याचं लग्न जुडत असेल तर किती खोटं, किती मोठं खोटं बोललं तर चालतं. सध्या लोक खोटं बोलून लग्न तर जोडत नाही, पण उपाडी देतच हो लग्न. खोटं बोलून लग्न तर जोडत नाही लोक, पण खोटं बोलून लग्न मोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एक लक्षात ठेवा, गल्लीतलं हो का भाऊबंदकीतलं हो, लग्न मोडणाऱ्यांचं कधीच चांगलं होत नाही. विजय महाराज मोडू द्या, टेन्शन नका घेऊ. कधीच नाही, कोणाचंच नाही, ना भाऊकीतलं ना गल्ली, कोणाचं गोर गरीबाचं दिनदुबळ्याचं, कोणाचं असो. खोटं बोलून लग्न जोडा, खोटं बोलून लग्न मोडू नका. काही लोक बोलल्यानंतर विचार करतात, काही विचारच करत नाही. काही विचार करायला लावतात. कॉलेजची गर्दी, कॉलेज सुटलं, एका पोरानं भूक लागली होती, केळं घेतले अर्धा डझन. केळं खात खात आला, केळाची साल फेकली. ती साल फेकल्याबरोबर एक सायकल येत होता, त्याचं काही लक्ष नाही, टायरा खाली साल आली, ते लगेच स्लिप झालं. जसं पडलं तसं पडलं, तर हा केळं खाऊन जी साल फेकत होती ते गाढव गधड ते साल खात होतं. याच्या सायकलचं टायर गेलं आणि ते खाली पडलं. खाली पडल्याबरोबर ते तसं सरकलं, ते गाढवची ते साल खात होतं. नेमकं ते पोरग घसरत त्या गाढवाच्या पायापर्यंत गेलं. तिकडून एक पोरगी आली कॉलेजची, तर काही गरज नव्हती तिला. ती म्हणे, मोठ्या भावाच्या पाया पडताय का म्हणे. काही गरज होती का? ती पोर त्याला म्हणे, मोठ्या भावाच्या पाया पडता का म्हणे. ऐका आता पुढचं. तो पोरगा म्हणे, हाव न वहिनी. समजलं त्यांना, धन्यवाद. नाही तर मग घरी गेल्यावर विठाला ती पोर त्याला म्हणे, त्या गधड्याच्या पुढे म्हणे, जसा तुला मोठा भाऊ बोलतो, मोठ्या भावाच्या पाया पडता का नाही. पोरगा शार्प होत, तर म्हणले हाव वहिनी. पुनंद मा धन्यवाद. माय बापा काही विचार करून बोलतात, काही विचारांती बोलतात, काही विचार न करता बोलतात, काही बोलल्यावर विचार करतात. संतांचं तसं नाही. संत विचार केल्याशिवाय कोणतीच क्रिया करत नाही.
जे अंगी आलं तुका म्हणे मज अनुभव आहे अंगा ते या जगा जे मला अनुभव आले तुका म्हणे मज कळते चाचणी बळबळीची वाणी अथवा सत्य जे बोलतो सत्य बोले मुखे दुःखे अनेकांचे दुःखे हे साधूंचे लक्षण आहे. संतांची भगवंताकडे मागणी एकच आहे वागणं एकच आहे. त्यांच्या वागणीत बोलण्यात वागण्यात अजिबात आम्हाला त्या ठिकाणी भेद दिसत नाही. माय बापू आमच्या सगळ्या संतांनी आम्हाला एकच सांगितलं आयुष्य क्षणभंगूर आहे आयुष्य नासका आहे आयुष्य मोजकय. माय बापू हा विचार करा हाच भवसागर तरुण करा तरावया पार भवसिंधू भवसागर भवनदी भवाटकी भवार्णव भवपूर अनेक त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. भव नदीचं पाणी रे गड्या लय ओढीत भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पाणीत भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पाणीत हे भल्या 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 पाणी रे गड्या लई ओढीत मुक्ताबाईचे शब्द आहे. भव नदी महाराजांचा एक प्रमाण आहे भवाची पोरी भरोभरी दुरावसी दुरी आणि भवाची पोरी भवपूर भव नदी तरावया पार भवसिंधू एका ठिकाणी भवसागर सागर तीन प्रकारचे जलसागर विद्यासागर भवसागर. जलसागर तरुण जायचं असेल नाव जहाज नौका त्याची गरज आहे. विद्यासागर तरुण जायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे. नाही ज्ञानेन ही सदृशम पवित्रम हे विद्यते ज्ञान पाहिजे. ज्ञानाशिवाय माणसाला तो विद्यासागर तरुण जाता येत नाही. आणि भवसागर तरुण जायचं असेल तर आपल्याला नामाशिवाय बांधा नामाची सांगळ संसार बहु अवघड सांगळ बांधा रे भक्तीची नारायण भवसागर तरुण जायचं भगवंताच्या नामाची त्या ठिकाणी सांगळ पाहिजे. कोण तरुण गेलं या रामायणात ज्यांचं मंदिर आपल्या गावामध्ये भगवान प्रभू रामचंद्र आणि भगवंताची पत्नी माई सीता रावणाने पळवलं. बहिणी हो रावण सीतेला पळवू शकतच नव्हता शक्यच नव्हतं ते. पण भगवती जानकीनं नवऱ्याला आज्ञा केली एवढे हरिण आणून द्या म्हणून नवऱ्याला आज्ञा करू नये. या गोष्टी फक्त ऐकायच्या या भानगडीत पडायचं नाही. सीतेनं आज्ञा केली होती. काय झालं रावणाने पळवून नेलं. मग सीतेचा शोध सुरू झाला. मीटिंग भरली आणि मीटिंग भरल्यानंतर त्या ठिकाणी मीटिंग मध्ये 4 लोक होते. नल नील जामवंत हनुमंत आणि अंगद 5 लोक होते. एक म्हातारा होता 4 तरुण होते. परतीरावरती भगवती जानकी अलीकडे आपण आहे मध्ये समुद्र आहे. समुद्र कोण तरुण जाईल नल उभा राहिला मैं जाऊंगा कितनी दूर 10 योजन नीचे बैठो
नळ उभारायला कितने दूर 20 योजन नीचे बैठो। त्या अंगदाना जामुनताला विचारा, जामुन जी आप हम सब में बुजुर्ग हो, आप कितनी दूर जा सकते हो? बोले मैं इस पार से उस पार जा सकता हूँ, लेकिन मैं बहुत बूढ़ा हो चुका हूँ, थक चुका हूँ, मुझसे नहीं होगा। त्या जामुनताला राग आला की हे कालचं पोरग वल्ल्या नाही पटाचं मला विचारतंय। त्या जामुनतानं त्या अंगदाला विचारलं की अंगद तू कितनी दूर जा सकता है? अंगदाने सांगितलं मैं इस पार से उस पार जा सकता, लेकिन उस पार से इस पार नहीं आता। तो क्या मरने जा रहा वहां नीचे बैठ बैठ गाले। आगाऊपणा करतोय, शानपणा करतोय, तुम्ही कुठे जासान? तुमच्याकडून जाणार होईल का? जो जाणारा होता तो दगडावर बसलेला होता। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय। बजरंगबली बसलेले तिथे गेले आणि त्या वायुपुत्राला यांनी वंदन केलं। अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय, एक मुखाने बोला बोला जय जय, एक मुखाने बोला बोला जय जय। बालपणी गेला सतो सूर्याला धराया, बालपणी गेला सतो सूर्याला धराया, आदरले ही धरती थरथरले आसमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान। लक्ष्मणा मूर्छा आली लागून यावान, द्रोणागिरी आणण्यासाठी केले तू उड्डाण, अरे तळ हातावर आला आला घेऊन पंच प्राण, एक मुखाने बोला आले किती गेले किती उडाले भरारा, तुझ्या परी नावाचा रे अजून दरारा, अरे धावून ये लवकरी कंठासी आले प्राण। जामुनतानं मारुतीची स्तुती केली। मारुतीला वरदान होतं, स्तुती केल्याशिवाय मारुतीला आपल्या ताकद बळ शक्तीची जाणीव होणार नाही। मारुतीरायाच्या लक्षात आलं, मारुतीरायानं उड्डाण केलं, जय श्रीराम। माझा सिद्धांत लक्षात घ्या, पर्वत तीरावरती माता जानकी आहे, अलीकडे प्रभू आहे, मध्ये समुद्र आहे, 100 योजन मारुती जीव आहे, मारुती जीव आहे। ज्या जीवाने 100 योजन म्हणजे 100 वर्षातलं कलियुगातलं आयुष्यात हा भौर सागर रूपी संसार ज्याने सागर ज्याने तारला, जो तरुण गेला त्याला भक्तिरूपी सीता मिळाली, आणि ज्याला भक्तिरूपी सीता मिळाली त्यालाच रामरायाची प्राप्ती झाली। म्हणून तुकोबराय सांगतात, काय भक्तीच्या त्या वाटा, 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 शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता। काय
मारुतीराया अशा कोणत्या भक्तीच्या वाट्या की तुम्ही भगवती जानकीला प्राप्त करून घेतलं? ज्याने सीता शुद्धी केली राम सीता भेटवली, आईसा मारुती उपकारीन तुका लोडे. ज्याने सीता शुद्धी केली ती मारुतीराया जीव आहे, मध्ये 100 योजन समुद्र सागर आहे, परतीरावरती भक्तिरूपी सीता आहे, अलीकडे त्या ठिकाणी मायबाप हो प्रभू रामचंद्र आहे. ज्याने हा संसार तरून गेला, जेने तरिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष विवेकावर ज्ञानोबराय म्हणतात मायबाप हो मजर हृदय सद्गुरु जेने तरिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादर ज्ञानोबराय आपल्या जय जय व शुद्धी उदारी प्रसिद्ध आपल्या सद्गुरूचं स्मरण करताना वर्णन करताना त्या ठिकाणी ज्ञानोबराय तोंड भरून स्तुती करतात. म्हणून भाऊसागर तरुण जाण्याकरता आपल्याला या गोष्टीची गरज आहे. मारुतीरायांचे कलियुगातले त्यांचे अवतार समर्थ रामदास स्वामी बजरंगबलीचेच अवतार मानले गेले. बलोपासनेसाठी रामदास स्वामींनी प्रत्येक गावामध्ये मारुतीचं देऊळ उभं केलं. गावामध्ये दवाखाना नसेल, गावामध्ये बँक नसेल, गावामध्ये गिरणी नसेल, गावामध्ये मेडिकल नसेल, गावात किराणा दुकान नसेल, गावामध्ये त्या ठिकाणी भाजीपाल्याचं स्टॉल नसेल, पण मारुतीचं देऊळ नाही असं एकही गाव नाही. मारुतीचं देवळाशिवाय गाव नाही मायबापू. एखादी गाव ओसाड पडलं, ओस पडलं, धरणात गेलं, नवीन ठिकाणी बसलं तरी ओसाड गावचा मारुती तिथे बसलेलाच असतो, बिचारा एकटा निवांत बसलेला असतो. रामदास स्वामीचं लग्न त्यांच्या आईनं पूर्वी कमी वयात लग्न व्हायचं, तेच बरं होतं, चांगलं होतं ते. अवघड झालं सध्या, भयानक झाला. वयच राहिले लग्नाला, वय कमी वयात आईनं सांगितलं भाऊ लग्न करून टाक. माझ्याकडून कन्वर्ट नका करू. त्या व्यक्तीला जर राग आला तर पुढे जाईल. वाटतंय मला पंढरपुरामध्ये घटना घडली मागच्या आठवड्यामध्ये. बापापासून मुलगी गरोदर झाली हो. ऐकताना बोलताना सांगताना सुद्धा लाज वाटते. बोलताना असं वाटतं की जीभ गळून पडते की काय. इतकं पवित्र नातं बाप आणि मुलीचं पंढरपुरासारख्या क्षेत्रामध्ये. मुलगी बापापासून गरोदर. इतक्या नीच पातळीला माणसं गेलेले आहेत. काय निसर्गाला दोष देत आहेत. निसर्गाला देवाला दोष देऊन फायदा नाही. आमचे कर्म इतके जड झालेत माय बापू. आमचं वागणं इतकं वाईट झालेलं आहे. ऐका कलीचे महिमान. हे जे लिहिलंय त्याच्यातला एक शब्दही खोटा ठरणार नाही. आम्ही जे काही त्या ठिकाणी मायबाप पाहतोय ऐकतोय जे अनुभवाला येतोय ते इतकं भयानक आहे भयावह आहे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. किती 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 पडावं माणसानं त्या ठिकाणी जीवनामध्ये नजरेतून. अहो किती त्या ठिकाणी खालच्या दर्जाला जाऊ माणसानं. माणसातला माणूस मरून गेला. पूर्वी राक्षस होते दैत्य होते पण दैत्यांची नैतिकता जिवंत होती शिल्लक होते. काय कारण असतील ते असू देत पण भगवती जानकी बद्दल रावणाचा शेवटपर्यंत रिस्पेक्टच राहिले. त्याचे कारण वेगवेगळे असतात. मला तिकडे विस्तारही करायचं नाही माझी विसंगतीही करायची नाही. पण माणसानं जे काही केलं माणसानं जे काही पापाचरण केलं त्याचे फळ आता त्या ठिकाणी माणूस भोगतोय माय बापू. आणि फळ भोगल्याशिवाय आपली कुणाचीच त्या ठिकाणी सुटका होणार नाही. आहे चालू झालं तर टिपका जोर असो. रामदास स्वामी आईनं लग्न ठरवलं. कमी वयामध्ये लग्न ठरलं. बोल्यावरती चढले. अंतरपाठ धरला. ब्राह्मण भावाने अंतरपाठ धरला. आली लग्न गटी समीप नवरा देवो निया वाघरा सावधान. सावधान म्हटलं. रामदास स्वामींना त्या ब्राह्मण भावाला विचारलं की बाबा सावधान कोणाला. म्हणले तुलाच. म्हणजे मला का बरं. म्हणे आतापर्यंत तू एकटा होता. एकटा जीव सदाशिव.
अंगे ना मागे दोन्ही हात संगे. आतापर्यंत टेन्शन नव्हतं. हाई हार गयामा पड ना की तुला मागे आणा लागायचे ना. आणा किराणा संपला आणा, साखर संपली आणा, भाजीपाली संपला आणा, गॅसची अंडी संपली आणा, चहा पत्ती संपली आणा. एकदा आणा मागे लागे माणूस का होय काना वही जास्त नवी ध्यान माहित नाही रे बाबा. म्हणून ज्याचं झालं नाही ते भाग्यवान आहे. खंत करू नका. भगवंताची कृपा समजा. आणा मागे लागे जास्त आणा. नवरदेव बुटा सहित मारुतीच्या मंदिरात सोडून जातो. मारुतीच्या मंदिरात आणि मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीला हिनवतो. पाय जमला आपलं. तू बैस तसा. मारुती म्हणतो बेटा आता लय गोळ वाटतंय, पण जेव्हा 4 जणांच्या खांद्यावर जाशील ना तेव्हा माझ्या पुढूनच जाशील. माणूस मेला उचललं की मारुतीच्या देवळापासूनच नेता त्याला बांधेल राहतो वरती सुतडीनं. मारुती देवळातून विचारतो का रे कस काय होतं. हा म्हणतो नाही रे नाही रे. अरे संसार संसार दोघा जीवाचा विचार, देतो सुखाले नकार अन दुःखाला होकार. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटका मग मिळते भाकर. अरे संसार संसार जस कबशीच घर, बशी बसे आरामशीर कप फिरे गर. बशी आरामशीर असते. बशीच्या शिंक्यावरली असतं सुखाचा संसार. बसीले टेन्शन नाही. लोड शेटिंग हो, कापूस ना भाव कमी होई जाओ हो, सुपर फॉस्फेट माहिती नाही, कराटे माहिती नाही, एंडोसल्फान माहिती नाही. बशी बसे आरामशीर कप फिरे गर. कप कधी शांत नसतो. घरी पाहुणे आले. मायनं पोराला बोल म्हणले भाऊ इकडे रे, काकूच्या घरून साखर घेऊन ये. माय जर सात्विक असली सुसंस्कृत असली तर पोऱ्याला सांगते भाऊ आंटी म्हणजो, ताई म्हणजो, बाई म्हणजो, लहान माय मोठी माय धाकली माय व्यवस्थित बोललो. पोरानं त्या कानाच्या त्या कपाच्या कानात बोट घातलं. लरे ला रे लरे ला ला लरे ला ला. कपानं उडी मारली, कप खाली पडला, त्याचा कान तुटला. कान तुटेल कपात काय भरतात? खोळा. असा बरेच कान तुटेल कप आहेत. का काका तुम्ही कीर्तनली येत नाही म्हणा ना, तू जपत नाही कान तुटेल कप. तुला कान तुटी जाईल पण अजून बी तुला संसारने आज सक्ती सुटत नाही. काकू ते पोरग गेलं की सांगतं काकू आंटी लहान माय धाकली माय ताई बाई अक्का काय असेल ते बोलतं. समजावं त्याच्या आईने त्याला व्यवस्थित संस्कार लावलेले. पोरग गेलं त्यानं कधी म्हणे मायनं गायनी सांगितलं समजलो आई खांड खांड उलटी पिटिंग नाही. रामदास स्वामी बोहल्यावरतून पळून गेले. लग्नाच्या बोहल्यावरतून पळून गेले, अजून परत आले नाही. माय बापा म्हणून अजूनही आपल्या लग्नामध्ये मंडपाच्या समोर घोडा उभा असतो. नवरदेवाला शेवटचा चान्स. तुला जर पडून जायचं असेल तुला अजून बी शेवटचा चान्स आहे. पण हाऊ एवढा नेतात येईल रास. नुसता ब्राह्मण भाऊ सांगता नवऱ्या मुलीच्या हातामध्ये फुलहार द्या. ते पोरगी नुसती हार घेते. हो लागेल अशी मान कोण घालतो? घोडा नाही हो, घोडा घालना. महाराज म्हणतात बापू मी सावध झालो सावध झालो सावध झालो. हरीच्या लो जागरणा. जिथे वळण आहे, जिथे काम चालू आहे, जिथे अपघाती वळण आहे, जिथे नॅरो पूल आहे, अरुंद पूल आहे, जिथे त्या ठिकाणी पूल तुटलेला आहे, अशा ठिकाणी जिथे पुढे संकट आहे त्याच्या अगोदरच बोर्ड लावलेला असतं सावधान. फरशीवरतून पाणी जात असल्यास गाडी फरशीवरतून टाकू नये. 14 टाला असला तरी फरशीवरतून टाकू नये. स्ट्रिक्ट इंटिमेशन असते. जसं संकटाच्या आधी सावधान असतं लिहिलेलं, पाटी असते, बोर्ड असतं, तसं तुकोबाराय सांगतात मी माझ्या जीवनात सावध झालो. मी आता तुम्हाला सावध करतोय. महाराज तुम्ही आम्हाला सावध करताय कशासाठी? तुम्ही आम्हाला कशासाठी सांगता? क्षणाक्षणा विचार करा. कशासाठी सावध करताय आणि कशासाठी विचार करायला लावताय? महाराज म्हणतात माय बापा हो, हे जे शरीर आहे, हा जो देह आहे तो नासका आहे, क्षणभंगूर आहे. किती नासका आहे? अभंगाच्या दुसऱ्या चरण देह
जरा जास्त जोर मध्ये चालू आहे. पुन्हा सर्दी पडसर कामा काही नाही. आता दवाखाना सुरू झाला आपल्या गावात, काही टेन्शन नाही. विठ्ठल नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज सावधान करतायत. आयुष्यावरती काळ टपलेला आहे, घडी घडी काळ अजून किती आहे. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, देह जाणार जाणार त्याला काळोबा खाणार. देह जाणार जाणार त्याला काळोबा खाणार. देह जाणार जाणार त्याला काळोबा खाणार. त्याचे काळोबा खाणार. त्याचे काळोबा खाणार. जाणार त्याचे काळोबा खाणार. पाहत उंदरावरती मांजर टपली जाते, यावरती काळ टपलेला आहे. घडी घडी काळ वाटेचे नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज सावधान करतायत का हो? आयुष्य काळ खातोय, प्रत्येक क्षणाला विचार करताय, पण नेमकं आम्ही करू काय? तिसऱ्या चरणामध्ये वर्णन करतायत. सगळा काळ सावधान. विठोबा